साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा थोडं. मी वीरभद्र महादेव धोसटे, राहणार जोकोट, जिल्हा लातूर. साहेब तारीख आहे आज 17 जानेवारी 2026 आहे. आपण आता टमाट्याच्या प्लॉटामध्ये आलो आहे आणि टमाट्याला आपण सुरुवातीपासून सांगा ह्याला काय काय टाकलं शेड्यूलनुसार. आपण सुरुवातीपासून याला भूमी पॉवर, हां बेसोड मोठ्यानं बोला. पोटॅश, फ्रॉम पोटॅश भूमी पॉवर, बेसोड टाकलं. त्याच्यानंतर ड्रिचिंग मध्ये याला एसटी प्रीमियम इथंच आहे बघा. एसटी प्रीमियम. तर स्प्रे मध्ये ग्रो, नायट्रो, ब्लूम, म्हणजे ग्रीन प्लॅनच्या शेड्यूलनुसार ग्रीन प्लॅनचे शेड्यूलनुसार टाकलं तुम्ही. तर साहेब मला सांगा, हे टाकल्यावर तुम्ही आता जवळपास 15-20 वर्षापासून तुम्ही टमाटे घेता, प्रत्येक पीक घेता. तर आता तुम्ही 2-3 दिवस झालं कंटिन्यू आपलं ग्रीन प्लॅनचं ज्यावेळेस तुमच्याकडे एजन्सी दिल्यानंतर तुम्ही कंटिन्यू इकडं फिरला. त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल वाटला सांगा बरं, केमिकल मध्ये आपल्यामध्ये. वेळेस नवीन प्रयोग केला. हा, मी या प्लॉट वर गेल्या वर्षी पहिला 2 वर्षाखाली मिरचीचा बेड होता माझा. मग टमाटोचा प्लॉट झाला. त्याच्यानंतर डबल टमाटोचा प्लॉट आहे. आणि हे ग्रीन प्लॉटच्या शेड्यूल मुळे आणि हे सेंद्रिय शेतीमुळे अशी पंचिंग आतापर्यंत कधीच बसली नाही माझी सेटिंग. बरोबर. म्हणजे झाड एवढं हिरवं शेवटपर्यंत आणि पानं पण पसर आहे. आणि आता पण तोड किती झाले? आतापर्यंत 5 तोडे झाले. 5 तोड झाले. चला सर कॅरेट. थोडं पुढे घेऊ सर तिथं कसे आहे बघू. कुठेही कंडिशन आहे त्याच्यापेक्षा आणखी चांगली setting आहे. याच्यापेक्षा आणखी जबरदस्त सेटिंग आहे. साहेब पूर्ण आता इकडले तर बाजूचं सगळं पडलंय, वजनानं पडलंय. मोठ्या वजनानं पडलंय. बरं ह्याला मालाची शायनिंग दाखवा जाधव साहेब. मालाची शायनिंग व क्वालिटी कशी आहे? माल चांगला आहे ना, क्वालिटीचा एकदम साफ आहे. तर साहेब तुम्ही मला सांगा. आणि जमीन पण एकदम जमीन दाखवा, थोडस खाली फिरवा. जमिनीचं बघा, पांढऱ्यामुळे गरजच नाही. पांढऱ्यामुळे आणि इथंच खत आहे काय आपलं सेंद्रिय खत आहे ते काय काळा खत दिसाले आणखी इथं आहे का टाकलेलं. आणि मुळ्याची संख्या कशी आहे बघा, म्हणजे रान एकदम भुसभुशीत आहे. तर साहेब मला सांगा, लोकांनी हे खत वापरणं चांगलं आहे वापरणं आता हे काळाची गरज आहे. जर तुम्हाला तुमच्या पिढीसाठी जर जमीन टिकून ठेवायची असेल तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे जाण्याची गरज आहे. बरं मला सांगा साहेब, रासायनिक वॉटर सोल्युबल तुम्हाला एक मिनिट सांगा, म्हणजे तुम्ही रासायनिकचं ह्याला वॉटर सोल्युबलचं काय खत सोडलं? रासायनिक काहीच नाही, बुरशीनाशक नाही, काहीच नाही. फक्त आपलं लिक्विड दिलं आणि बेसोडस फक्त केमिकल मध्ये 1-2 स्प्रे आळीसाठी आपण वापरलेले, पांढरी माशीसाठी. तर साहेब आपला एक मिशन आहे, काळी आई वाचवा, रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न हे आपल्याला कसं भेटेल त्याबद्दल तुम्ही सेंद्रिय शेती करलो. आता 2-3 दिवसात तुम्ही कंटिन्यू सेंद्रिय शेती करायला 5 वर्षापासून करायला, आणि त्याबद्दल आमच्या कंपनीचं तुम्ही प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो, 100%. तर आपल्या कंपनीचा एक उद्देश आहे, त्या उद्देशात तुम्ही सामील झालो त्याबद्दल तुमचा आभार मानतो. धन्यवाद साहेब.